त्यांचं युद्ध लागलं. गणपतीने सांगितलं युद्धामध्ये मला हरवा, नंतर पुढे जा, तोपर्यंत मी काही जाऊ देणार नाही. शेवटी त्या युद्धामध्ये गणपतीचा वध झाला. पार्वती मातेचं स्नान झालं. पार्वती मातेने बघितलं की माझा पुत्र मरण पावला. मोठ्या मोठ्याने विलाप करू लागली, रडू लागली. रडत असताना त्या ठिकाणी भगवान शंकराला वाईट वाटलं. भगवान शंकर म्हटले काळजी करू नको, तुझा पुत्र जिवंत करेल. त्या ठिकाणी असं नंदीला पाठवलं. जा म्हटले, प्रथम त्या तुला जे असणारा खरोखर प्राणी दिसेल त्याचं मात्र मुंडक कापून आण. गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांना प्रथमतः हत्तीचं पिल्लू दिसलं. त्या हत्तीच्या पिल्लाचं मुंडक कापलं, घेऊन आले आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या धडाला बसवलं. आणि म्हणून सोंड त्यांना तिथून तयार झाली. म्हणून गणपती बाप्पांचं तिथून अवतरण झालं. म्हणून गणपती बाप्पा. हा, मग महाराज सांगतात एकाने प्रश्न केला, अरे म्हटलं गणपतीचं नाकच कस काय एवढं लांब आहे? हा, कारण ते हत्तीच आहे ना. हत्ती हा प्राणी असा आहे, शाकाहारी आहे आणि तो मात्र कधी मांसाहार भक्षण करत नाही. हत्ती हा शाकाहारी आहे म्हणून हत्तीचं मुंडकं बसवलेलं आहे. हा, म्हणून त्या ठिकाणी महाराज गणपतीचं नाक लांब काय आहे? गण म्हणजे 3 प्रकारचे गण आहेत. महाराज कोणते कोणते गण? मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण असे 3 प्रकारचे गण आहेत. या गणांचा पती म्हणजे गणपती. गणेश, ईश म्हणजे ईश्वर, तो आपल्या सर्वांचा असणारा ईश्वर आहे म्हणून तो गणपती. म्हणून अशा पद्धतीने गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहेत. हा, का तर तो बारीक नजरेनं बघत असतो. कोण काय करतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय, कोण खुरपाय जातंय, कोण मिरच्या तुटतंय, कोण शेजाऱ्याचे वांगे तुटतंय, कोण कोणाचा बांध करतंय, कोण काय करतंय, कोण कोणाला काय म्हणतंय, कोण कोणाची निंदा करतंय, कोण कोणाची स्तुती करतंय, कोण देवाचं नाव घेतंय, कोण जप करतंय, कोण तप करतंय, कोण साधना करतंय, कोण तीर्थयात्रेला जातंय, कोण पांडुरंग हरी वासुदेव हरी भजन करतंय. हा, याच्यासाठी लक्ष आहे ना. हा, याच्यासाठी गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत म्हणजे सूक्ष्म आहेत. गणपती बाप्पाचे कानच का मोठे व्हा म्हटले? तर या जगातल्या सगळ्या लोकांचे गाराने ऐकण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे म्हणून मोठा लेखाने सुपासारखे आहे का नाही. जो मोठा कर्तबदार पुरुष असतो ना, घरामध्ये महिला असेल पुरुष असेल, त्यांना सगळ्या घरातले गाराने ऐकावं लागतात, आहे का नाही. मग लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत. म्हणून त्या ठिकाणी महाराज गणपतीचे कान मोठे आहेत. म्हटले गणपतीची ढेरीच का मोठी आहे? तर या त्रैलोक्यातले जे असणारे 3 प्रकारचे गण आहेत ना, यांचे गाराने अपराध पोटात घ्यावा लागतात त्यांना. म्हणून गणपतीची ढेरी मोठी आहे बरं का. म्हणून गणेश गणपतीचा कधी अपराध करायचा नाही, कधी गुन्हा करायचा नाही. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. त्यांची सेवा केली ना तर त्यांची कृपा झाल्याच्या नंतर काहीच कमी नाही आपल्याला. आणि त्यांनी जर आपण जर त्यांच्यावरती त्यांची अवकृपा होईल असं जर केलं तर ते मात्र सोंड वाकडी केल्याशिवाय राहणार. मग तुम्हाला तर माहिती हत्तीमध्ये किती बल असतं, त्याच्यापेक्षा हजारो पटीने बल मात्र गणपती बाप्पामध्ये आहे. म्हणून अशा पद्धतीने असणाऱ्या सगळ्यांचा ईश्वर 3 गणांचा पती म्हणजे गणपती. म्हणून अशा पद्धतीने या गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे या पवित्र नगरीमध्ये, कुसड गावामध्ये. आणि कात्रजकर वस्ती ना, कात्रजकर वस्ती या सर्व तरुण बांधवांनी सुंदर असं कार्य केलेलं आहे. भव्य दिव्य अशा मंडप दिलेला आहे. सुंदर असं स्टेज निर्माण केलेलं आहे. सुंदर अशी दररोज आरती करतात. सुंदर अशी दररोज असणारी गणपती बाप्पांची सेवा करतात. गणपती बाप्पा या तरुण बांधवांचं कोटकोट कल्याण करो हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल